मराठा आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निर्णय घ्या. मराठा क्रांती मोर्चाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन. नमस्कार, आपण पाहत आहात घर प्रमुख न्यूज. मराठा आरक्षण समांतर आरक्षणातील प्रलंबित नियुक्त्या, SEBC कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक लाभ, शैक्षणिक सवलतींची प्रभावी अंमलबजावणी आणि कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अडचणी यासह विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आलेली आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत केवळ आढावा घेतला जात असून समाजाला प्रत्यक्ष न्याय मिळेल असे ठोस निर्णय होत नसल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आलेली आहे. प्रशासनाकडून सुरू असलेली दिशाभूल थांबवून तातडीनं निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सारिका भोसले आणि इतर 7 महिला उमेदवारांना समांतर आरक्षणातील त्रुटीपूर्ण निवड प्रक्रियेमुळे न्याय मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. शासनाकडे सदोष निवड प्रक्रिया दुरुस्त करण्याचे अधिकार असून या उमेदवारांना सेवा ज्येष्ठतेसह नियुक्ती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेऊन पोलीस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीबाबत निर्णय घ्यावा, तसेच सामान्य प्रशासन प्रभागातील विभागातील विलंब आणि दिशाभूल थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर SEBC प्रवर्गातील अधिसंख्य पदांवर नियुक्त झालेल्या मराठा तरुणींना सेवा लाभ मिळत नसल्याने ते मोठ्या मानसिक तणावात असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. मागील 4 वर्षांपासून सुरू असलेला हा अन्याय तात्काळ दूर करून सर्व सेवा लाभ लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना व्याज परतावा मिळण्यात अडचणी येत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. व्याज परताव्याचा ऑनलाईन क्लेम पूर्ण कालावधीसाठी सुरू करावा. 21 डिसेंबर 2025 पूर्वीचे LOL रद्द करून झालेल्या लाभार्थ्यांना न्याय द्यावा. मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. व्याज परताव्याचा ऑनलाईन क्लेम पूर्ण कालावधीसाठी सुरू करावा. 21 डिसेंबर 2025 पूर्वीचे LOI रद्द झालेल्या लाभार्थ्यांना न्याय द्यावा. प्रलंबित निधी तात्काळ मंजूर करून व्याज परतावा सुरू करावा. LOIसाठी 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नाची अट रद्द करावी. OBC धर्तीवर शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना तातडीनं सुरू करावी. महामंडळ बंद करण्याचे प्रयत्न थांबवून लाभार्थ्यांना न्याय द्यावा. 4 जून 2026 रोजी शासनाने जाहीर केलेल्या मराठा समाजाच्या शैक्षणिक सवलतींची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. स्पॉट ॲडमिशनमधील 50% फी सवलत, इतर शैक्षणिक लाभ आणि महाविद्यालयांकडून होणारी अडवणूक तातडीनं थांबवावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना स्पष्ट आदेश द्यावेत. नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी आणि शासन निर्णयाची माहिती सूचना फलकावर प्रसिद्ध करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर केवळ बैठका आणि आढावे न घेता ठोस निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी एकमुखी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी मराठा सेवक विलास देसाई, प्रशांत भोसले भोसेगावचे, अशोकराव शिंदे, सुरेश जगदाळे, मेजर आदित्य शिंदे बेडकगावचे, लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील, अमर पाटील, संतोष निकम, विष्णू पाटील, मिरजेचे दादासाहेब पाटील, तानाजी भोसले, सागर जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.